हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी करत आहे घोसाळ्याची भजी. याला घोसाळा किंवा पारवसं पण म्हणतात, पण हे मी बाजारातून आणलेलं आहे. गावठी म्हणजे गावठी असेल कदाचित. तर आपल्या गावठी जेव्हा कोकणात उगवतात ते असे थोडेसे हिरवट पोपटी कलरचे असतात आणि हे असे मला बाजारात मिळालेत. तर 20चे 3 दिलेले. तर दोघांची मी भजी करते. इथे मी पातळ कापून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवले आणि हे बघा अशा प्रकारे आहेत ते. मच्छीचं कालवण पण ह्याने छान होतं. ह्याच्यामध्ये सुकटी वगैरे करून आपण ह्याचं कालवण करू शकतो. तर इथे मी घेतलेलं आहे बेसन, त्यानंतर इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे, लाल मिरची पावडर, हळद आणि इथे आहे ही आलं लसूण पेस्ट घेतली आहे. तर आता आणि मीठ पण टाकलं आहे. तर आता मी ह्याचं मस्तपैकी भजीचं बॅटर करते. इथं आपलं तेल तापतं आहे मस्त छान बारीक आचेवरती. एका साईडला बघू शकता सीझनचा पहिला काजू आहे, माझ्या आईने आणलेला विकत घेऊन. तर काजू आणि बटाट्याची आमटी. नॉनव्हेज नाही करत आहे आज, त्यामुळं व्हेजच आहे. तर लवकरच नॉनव्हेजमध्ये पण यंदाच्या काजूची रेसिपी मी दाखवेन. तर आज शनिवार असल्यामुळे इथं व्हेज आहे चालू. तर आत्ताच फोडणीला घालून इकडे बाजूला ठेवून दिलेला आहे आणि इथे आपला गरम गरम मस्तपैकी भात तयार होतो आहे, इथे बघू शकता. तर आता चला मग मी पटापट इथे बॅटर तयार करून घेते आणि मग आपण गरमागरम भजी करून घेऊया. तर इथे बघू शकता आपलं मस्त छान असं बॅटर झालेलं आहे. आता हे मी भजीच्या डिप करून फ्राय करते. तर इथे बघू शकता आपले मस्तपैकी भजी सोडलेले आहेत तेलात. थोडं बॅटर माझं पातळ झालं कारण मी कापं न गळता तशीच उठली. ठीक आहे, फक्त मिठाचा अंदाज घ्यायचा आणि बाकी घाबरायची काही गरज नाही. तर आता आपल्या इथे मस्तपैकी बघू शकता भजी तयार आहेत आणि इथे एक दुसरं तळण मी टाकलेलं आहे. तर पारोशाच्या भज्यांचं एक मात्र ड्रॉबॅक आहे की ते तेल जास्त सोक करतात. तुम्ही सोडा टाका किंवा टाकू नका, कारण ते मुळात ओले असतात आणि त्याला कोटिंग असं पटकन चढत नाही. आणि कोटिंग पूर्णपणे न चढल्यामुळे ते तेल जास्त सोक करून घेतात, कारण पूर्ण ते शिजतात. हे बघा, तर बघू शकता तुम्ही. म्हणजे हा भजी ओला आहे, ओला पण आहे आणि तेलकट पण आहे, पण हा हेल्थसाठी चांगला आहे. त्यामुळे कधीतरी करून खायला काही हरकत नाही. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. चला या पटापट भजी खायला. थँक्यू.